अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये माझे गाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. गावाचे नाव जरी खडकी असले तरी गाव पूर्ण जंगल दऱ्याखोऱ्याने लपलेले आहे. तसे गावामध्ये रोजच्या गरजेचे सामान मिळणारे किराणा मालाची दुकाने आहेत, परंतु पूर्ण आठवड्याभराचा भाजीपाला वगैरेचा बाजार करण्यासाठी आम्हाला राजुरी ह्या गावी जावे लागत असत. राजुरी हे आमच्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. दर सोमवारी सर्व गावकरी राजूर गावात आठवड्याच्या बाजारासाठी जात येत असे. तिथेच राजूरमध्ये मी एका हॉस्पिटलमध्ये काम करायचो, त्यामुळे मला रोजच राजूरला जावे लागायचे. राजूर गाव लागण्याआधीच 2 किलोमीटरच्या अंतरावरती एक घाट लागत असे. माणिक ओझर असे त्या घाटाचे नाव होते. घाट दिसायला जरी फार सुंदर असला तरी तितकाच भयानक होता. घाटाची सुंदरता म्हणजे तेथील झाडी. हिरवी झाडी असल्यामुळे घाट खूप सुंदर दिसायचा आणि भयानक याच्यासाठी की त्या घाटातील रस्ता खूप चिव्वळ आणि नागमोडी वळणाचा होता आणि उजव्या बाजूस त्या घाटाच्या खूप मोठी दरी होती. गाडी चालवत असणाऱ्या वाहन चालकाकडून थोडी जरी चुकी झाली तर दरीमध्ये वाहन जाण्यास काही वेळ लागणार नव्हता, असा तो घाट होता. तो घाट उतरून झाल्यानंतर लगेचच पुढील 5 मिनिटांनंतर राजूर गाव सुरू होत होते. गाव म्हटले की जरी गावच्या लोकांची मने खूप मोठी आणि प्रांजळ असतात, तरी गावाकडे जाणारे रस्ते हे तितकेच छोटे आणि खड्ड्यांनी भरलेले असतात. त्या तितक्या छोट्या रस्त्यांमध्ये जर बस आली की रस्त्यावर मोटरसायकल जाण्या इतकीही जागा उरत नसे आणि घाट म्हटले की संपूर्ण घाट नागमोडी वळणाचा. ह्याच कारणामुळे घाटामध्ये गाडी चालवताना खूप सावधानी घ्यावी लागत असे. बऱ्याचदा छोटे मोठे अपघातही होत असायचे. परंतु एके दिवशी त्या घाटामध्ये अशी घटना घडली की तेथील स्थानिकीय लोकसुद्धा त्या घाटाने प्रवास करायचे झाले की त्यांच्या अंगावर भीतीचे शहारे आल्या वाचून राहत नाही. तुषार हा आमच्या शेजारील गावाचा एक 25 वर्षाचा मुलगा. तो आपल्या आईला म्हणजेच मीराबाईला सोमवारचा बाजार करण्यासाठी घेऊन जात होता. तसे पाहायला गेले तर खेडे भागामध्ये बाजार करण्यासाठी बऱ्याचदा पुरुष वर्गच जात असे, परंतु काही कामानिमित्त झाले तरच महिला त्यांच्यासोबत जात असे. मागच्या 2 दिवसांपासून शेतीच्या कामामुळे मीराबाईला बरे वाटत नव्हते, त्यामुळे तुषार आपल्या आईला आठवड्याच्या बाजारात घेऊन जात होता. म्हणजे तिला राजूरमध्ये हॉस्पिटलसुद्धा इलाज करता आला असता आणि बाजारही झाला असता. बाजारही तसा दुपारचीच पूर्णपणे भरत असे आणि मीराबाईला घरातील कामेही आवरायची होती, त्यामुळे त्यांना निघता निघता दुपारची वेळ झाली. आपल्या आईला जास्त मोटरसायकलवर बसण्याचा अनुभव नाही आणि त्यातच ती गाड्यांना खूप घाबरायची, त्यामुळे तुषारही मोटरसायकल हळूहळू चालवत होता. तुषारची मोटरसायकल राजूर गावच्या दिशेने हळूहळू जात होती. इतक्यात तुषारच्या मोटरसायकलच्या पुढून एक काळी मांजर रस्ता ओलांडून गेली. जणू काही ती येणाऱ्या संकटाबद्दल त्यांना आधीच सावध करत होती. हे बघून मीराबाई म्हणाली, देवा सुखरूप परत येऊ दे रे बाबा. त्यावर तुषार त्याच्या आईला म्हणाला, अगं आई, तसं काही नसतं. एवढे बोलून तो त्याची मोटरसायकल हळुवारपणे चालवत निघाला. थोड्याच वेळाने त्यांना गांजावण्याचा घाट लागला. जरी त्या घाटाचे नाव माणिक ओझर असे असले तरी तेथील स्थानिकी आणि गावकरी लोक त्याला गांजावण्याचा घाट म्हणूनच जास्त ओळखत असेत. तुषारने अर्धा घाट पार केलाच होता की तोच त्याला दूरवरून येताना गावची एक लाल एसटी बस दिसली. एसटी बसमध्ये आणि तुषारच्या मोटरसायकलमध्ये बरेच अंतर होते, परंतु मध्ये एक मोठा कॉर्नर आल्याने एसटीला टर्न मारण्यासाठी मोठी जागा लागणार होती. त्यामुळे तुषारने त्याची मोटरसायकल कॉर्नरच्या अगोदरच थांबवली आणि एसटी कॉर्नर पार करून येतपर्यंत वाट बघू लागला. एसटीने कॉर्नर पार केला तशी एसटी तुषारच्या बाईकला अर्धी पास झालीच होती. इतक्यात तुषारने मोटरसायकल पुढे घेण्यासाठी क्लच सोडला. अचानक क्लच सोडल्याने मोटरसायकलला झटका बसला आणि मीराबाई मोटरसायकलवरती एका बाजूने बसली असल्यामुळे तिचा मागच्या बाजूस म्हणजेच एसटीच्या जाण्याच्या बाजूने तोल गेला. एका क्षणाचाही वेळ नाही लागला आणि जशी मीराबाई पडली तशीच एसटीचे मागचे चाक तिच्या डोक्यावरून गेले. एका क्षणातच मीराबाईच्या मस्तकाचा चुरा झाला. मीराबाईला तळमळायला एक क्षणही भेटला नाही. हा अपघात इतका भयानक होता की मीराबाईच्या मुखातून एक शब्दही बाहेर नाही पडला. मीराबाई मरण पावली. हे दृश्य इतकं भयानक होतं की त्याला पाहून तुषारचीही दातखिळ बसली आणि मोटरसायकल सहित तुषारही खाली पडला.
थोड्याच वेळात तिथले बसमधले सर्व प्रवासी आणि घाटामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. तो शांत असणारा घाट आता खूप गर्दीमय झाला होता. त्या माणिक ओझरच्या घाटामध्ये पहिल्यांदाच इतकी गर्दी झाली होती. इतकी गर्दी असूनसुद्धा मीराबाईचे मस्तक नसलेले धड एकटे त्या रस्त्यावर पडले होते. कारण कोणीही एकदा ते मीराबाईचे मस्तक नसलेले धड आणि रस्त्यावरच्या रक्ताचा पूर पाहिल्यानंतर तिथे उभे राहून एक क्षणही ते दृश्य पुन्हा पाहावा अशी कोणाची हिंमत होत नव्हती. तेथील उभे असलेल्या काही लोकांनी तुषारची मोटरसायकल आणि तुषारला उचलून एका झाडाखाली बसविले. तुषार हुंदके देऊन फतकत रडत होता आणि वारंवार त्याच्या आईच्या शवाकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तेथील लोक त्यास धरून पुन्हा खाली बसत होते. कारण मीराबाईच्या त्या धडाची अवस्था पाहून तुषारची पुन्हा दातखीळ बसली असती. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या गाडीच्या सायरनने सर्वांचे लक्ष वेधले. झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस आणि मीराबाईचे मुंडके नसलेले शरीर नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स तिथे हजर झाली होती. पोलिसांचे काम म्हटले की त्यांना असे मृतदेह बघायला मिळतातच. परंतु मीराबाईचे मस्तक पाहून आणि बाहेर आलेला मेंदू पाहून पोलीसही हादरून गेले आणि त्यांच्या अंगावरतीही भीतीचे शहारे आल्यावाचून राहिले नाही. थोड्याच वेळात मीराबाईच्या मृतदेहापाशी 7 ते 8 माणसे जबाब देण्यासाठी बोलावण्यात आली. ज्यांनी मीराबाईच्या त्या मृतदेहाची अवस्था पाहिली होती तो कोणीच तिथे जायला तयार नव्हता. परंतु पोलिसांच्या बोलवण्याने त्यांस तिथे जावे लागले. थोड्याच वेळात पंचनामा झाल्यावर पोलिसांनी मीराबाईचा मृतदेह आणि बाहेर पडलेला मेंदू कसाबसा ॲम्ब्युलन्समध्ये पुढील तपासण्यासाठी पाठवून दिला आणि माणिक ओझरचा तो घाट पुन्हा एकदा शांत राहिला. आता फक्त तिथे मीराबाईच्या रक्ताचे ओघळ त्या रस्त्यावरती राहिले होते. मी मोटरसायकलने रोजच हॉस्पिटलला जायचो. त्यामुळे मला आजही आठवते की त्या रक्ताचे ओघळ कमीत कमी 8 ते 15 दिवसही तसेच होते. ही घटना घडून जवळजवळ महिनाभराचाच कालावधी पार झाला असावा. आमच्या गावचा सतीश, जो की अकोले तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी गेला होता, तो एके दिवशी घरी येण्यास निघाला. कॉलेजला 3 ते 4 दिवसांच्या सुट्ट्या असल्याने त्याने विचार केला की घरी जाऊन यावा. राजूरमध्ये आल्यानंतर त्याने विचार केला की घरच्यांसाठी काहीतरी खायला घेऊन जावे. म्हणून त्याने भेळीचा मोठा पुडा आणि थोडेसे पेढे, जे की राजूरचे स्पेशल होते, ते घरी नेण्यासाठी घेतले. रात्रीचे 8:30 वाजले होते. सतीशने राजूर सोडले आणि माणिक ओझरचा तो घाट सुरू झाला. खेडेगाव असल्याने त्या रस्त्यावर प्रवाशांची गर्दी संध्याकाळी 6 वाजताच बंद होते. त्या भयान शांततेमध्ये सतीश एकटाच गाडीने चालत होता. आजूबाजूला काहीच दिसत नव्हते. रस्त्यावर फक्त थोड्याशा अंतरावर सतीशच्या मोटरसायकलचा लाईट पडत होती. बाकीचा सर्व परिसर मात्र अंधारात होता. कोण जाणे का, पण सतीशला आज ह्या घाटामध्ये एक वेगळाच गारवा जाणवत होता. सतीशने अर्धा घाट पार केलाच होता की तोच त्याला थोड्या अंतरावर मोटरसायकलच्या उजेडामध्ये एक स्त्री दिसली, जी रस्त्याच्या बाजूला एका बंधाऱ्यावर बसली होती. तिच्या हातात एक बाजाराची पिशवी होती. जसं तिने सतीशच्या बाईकला येताना पाहिले तशीच ती रस्त्यात आली. सतीशला वाटले आज सोमवार असल्याने ती बाई बाजार करण्यासाठी आली असावा आणि तिची मुक्काम बस म्हणजे शेवटची बस हुकली असावा, म्हणून ती पायी चालत जात असेल. सतीशने मदतीच्या हेतूने तिच्याजवळ येऊन त्याची मोटरसायकल थांबवली आणि तो काही बोलणार त्याच आधी ती बाई बोलायला लागली. अरे तुषार, इतका वेळ लागतो का तुला भेळ आणायला? काय गरज होती परत जायला? नाही लक्षात राहिलं तर काय झालं, पुढील सोमवारी घेऊन आला असतास ना. बरं जाऊ दे आता, काढ बरं बॅगेतून भेळीचा पुडा आणि खाऊ दे मला. सकाळपासून मी भुकी आहे. सकाळीही घरातून तशीच निघली, काही खाल्लं पण नव्हतं मी. ज्या वेळेस सतीशने त्या बाईच्या तोंडातून तुषार हे नाव ऐकलं त्यावेळेस सतीशच्या मनात विचार आला की ही बाई तुषार नावाच्या व्यक्तीचा वाट पाहत असावी आणि अंधारात काही दिसत नसल्यामुळे तिने मलाच तुषार समजले असावे. परंतु ज्या वेळेस त्या बाईने तुषारला भेळीचा विषय काढला आणि भेळ खायला मागितली त्याच वेळेस सतीश सावध झाला आणि त्याच्या लक्षात आले की ही साधारण बाईच्या रूपात एक भुताळीण आहे. सतीश चालाक असल्याने लगेच म्हणाला, इतक्या रात्री कुठे भेळ खाती? बस तू गाडीवर, घरी जाऊन खा. पण थांब, अगोदर मला बाईक चालू करू दे, मग नंतर बस तू. इतके म्हणून सतीशने गाडी चालू केली आणि सुसाट वाऱ्याच्या वेगाने पळत सुटला. तो रस्त्यातील खड्डे आणि घाटातील वळण काहीच बघत नव्हता. इतक्यात सतीशची नजर मोटरसायकलच्या आरशामध्ये गेली
आणि सतीशने जे बघितले त्याने सतीश अजूनच घाबरून गेला. त्याने मोटरसायकलच्या आरशात बघितले की ती जी बाई सतीशला थांबवत होती ती आता सतीशच्या बाईकच्या मागे धावत होती. तिच्या केसांच्या जागी मेंदूचे आतडे लटकत होते आणि संपूर्ण विचित्र असा चेहरा असलेली ती बाई सतीशच्या मोटरसायकल मागे धावत होती. हे दृश्य पाहून आता सतीश अजूनच घाबरला आणि त्याने जोरजोरात मोटरसायकल पळवण्यास सुरुवात केली. जोपर्यंत तो घाट संपला नाही तोपर्यंत सतीशने पुन्हा आरशात बघितले नाही. थोड्याच वेळात सतीशने माणिकोजरचा घाट सोडला आणि वरती माळावरती आला. तिथे एका देवाचे मंदिर होते. सतीशने मोटरसायकल चालवताच डाव्या हाताने देवाच्या पाया पडला आणि मोटरसायकल त्याच वेगाने चालवत राहिला. सतीश माळाला लागला होता त्यामुळे त्याने पुन्हा एकदा आरशात पाहिले तर आता त्याला ती बाई दिसत नव्हती. सतीशला जरी ती बाई दिसत नव्हती तरी सतीशची भीती आणि मोटरसायकलचा वेग काही कमी होत नव्हता. कसेबसे करून शैलेश गावात पोहोचला. सतीशने मोटरसायकल आपल्या घराच्या समोर अंगणात लावली आणि धापा टाकत तो घरामध्ये गेला. सतीश ह्या अशा घाबरलेल्या अवस्थेत घरामध्ये आल्याचे पाहून घरच्यांना काहीच कळत नव्हते. घरच्यांनी त्यास विचारले काय झाले कारण, पण सतीशच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. त्यामुळे घरच्यांनी त्याला सर्वप्रथम पाणी पिण्यास दिले आणि त्याच्या जवळ बसून त्याला शांत केले. सतीश थोडा शांत झाल्यानंतर त्याने घरच्यांना त्याच्यासोबत झालेली सर्व घटना सांगितली. सतीशच्या तोंडातून ही घटना ऐकल्यानंतर त्याचे घरचेही काही वेळ शांत राहिले आणि मग त्यांनी सतीशला मीराबाईसोबत घडलेली घटना सांगितली. त्या सर्वांना आता समजले होते की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मीराबाईच असावी आणि तिच्या आत्म्याला शांती न भेटल्याने ती त्या घाटातच असावी. दुसऱ्या दिवशी खेडेगाव असल्याने ही बातमी संपूर्ण खेड्यात पसरली आणि आजूबाजूच्या गावांमध्येही पसरली. त्यानंतर त्यांना कळले की तुषार आणि मीराबाई ज्या वेळेस मोटरसायकलवरती चालली होती त्यावेळेस तुषारने त्याच्या आईला विचारले होते की तुला खायला काय हवे आहे. त्यावेळेस मीराबाईने तुषारला भेळ खाण्यासाठी मागितली होती. ह्या घटनेनंतर गावकरी आणि तेथील स्थानिक लोकांमध्ये माणिकोजरच्या घाटाबद्दल अजूनच भीती वाढली आणि ह्या घटनेनंतर आजही मीराबाई माणिकोजरच्या घाटातून जर कोणी अमावस्या किंवा पौर्णिमेला एकटा व्यक्ती येत असेल तर त्याला दिसते. कधी ती साधारण बाईच्या रूपात येते तर कधी तिच्या शरीरावरती धड नसते आणि केसांच्या जागी तिच्या शरीरावरती मेंदूचे आतडे लटकलेले असते. परंतु ही घटना संपूर्ण गावामध्ये पसरली असल्यामुळे कोणीही त्या घाटातून रात्री येत नाही आणि जर यायचे जायचे ठरले तर कोणी जोडीला घेतल्याशिवाय कोणी एकटे जात नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका हॉरर मराठी स्टोरीसोबत. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी दुसरी हॉरर स्टोरी घेऊन येतपर्यंत व्हिडिओला लाईक नक्कीच करा.